तर मुंबईतील पाणी टंचाई सोडवण्यासाठी गारगाई नदीवरील प्रकल्पावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे। याच प्रकल्पाला भाजपा आधी विरोध करायचे, आता 100 दिवसांच्या नावाखाली आमचेच नारळ फोडतायत असं म्हणत पेडणेकरांनी टीका केली। तर सगळे जुनेच प्रस्ताव आमचे असल्याची भाजपवर सांगण्याची वेळ आल्याची टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली। कडाडून विरोध केला होता। आम्ही कंटिन्यू आहोत आणि त्यावेळेला मुंबईकरांच्या तहानेचं विचार नव्हता। नारळ फोडून पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून विरोध केला। मधल्या 3.5 वर्षात सगळा प्रशासकीय गोंधळ घातला। आता तेच नारळ आमचेच नारळ घेऊन फोडायचे आणि 100 दिवसात आम्ही काय करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे आम्ही करत होतो तर आमचा काळ्या होता, आता यांचा बाळ्या आहे। मी उलट म्हणते म्हणजे वाटेल त्या मार्गाने वाटेल ते लेबल लावून आम्ही कसं काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न। एकूण मुंबईच्या पाणी टंचाईवरची जर काही तोडगा असेल तर तो गारगाई नदीवरचा प्रकल्प मार्गी लावला गेला पाहिजे। हा प्रस्ताव किंवा हा प्रकल्पच मुळात सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी तयार केलेला प्रकल्प होता, तो सगळा प्रस्ताव होता। आणि या प्रस्तावाला विरोधी बाकावर असताना फडणवीसांच्या सकट सगळ्यांनी विरोध केला। तीच मंडळी आता तो प्रकल्प पुन्हा एकदा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। यांची वैचारिक दिवाळखोरी पुन्हा पुन्हा दिसतेय आणि पुन्हा पुन्हा लक्षात येते की जुनेच सगळे प्रकल्प, जुनेच सगळे प्रस्ताव आमचे प्रस्ताव आहेत असं म्हणून सांगण्याची वेळ आता भाजपवर येत आहे।